वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. समाधान हा माणसाचा स्थायी भाव आहे. 100% दुःख किंवा 100% सुख संसारात कोणाच्या वाट्याला आलं नाही, येत नाही, येणार नाही, येण्याची शक्यता नाही. फक्त हे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये येतं, संसाराच्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. समाधानाच्या बाबतीमध्ये आपण 2 प्रकार पाडूया, तत्कालिक समाधान आणि आत्यंतिक समाधान. 2 प्रकार. ऑपरेटर साहेबांना माझी विनंती आहे, माझ्या माईकचा वेको आणि बेस कमी करा. माझा आवाज घोगरा आहे, ज्याचा आवाज घोगरा त्याला फक्त ट्रबल लागतो, बाकी लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचा माझा मुद्दा सांग, आपण फार मोठे भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य आहे भारत देशात जन्म मिळणं, पहिलं भाग्य आहे. नतमारांची ओवी आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तर परम भाग्याची संपत्ती आहे. कोणता देह असू द्या, पुरुषाचा असू द्या, माता भगिनीचा असू द्या किंवा किन्नराचा असू द्या, या देशात जन्माला येण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. प्रसंग सांगेन आपल्याला. एक पाश्चात्य देशातला संशोधक, त्याचं नाव मॅक्स मुल्लर, विचार करू लागला, या भारत देशावर 700 वर्ष परकीयांची सत्ता होती आणि असा असूनही यांची वैदिक संस्कृती तशीच आहे. काय कारण आहे? ज्या भिंतीचा पाया पक्का आहे ती भिंत कधीच पडत नाही. आपल्या संस्कृतीचा पाया वेद आहे. काय वेदात आहे? अभ्यास करण्याकरता तो बोटीनं आला. एक वाक्य सांगतो, पाश्चात्य देशातली माणसं चिकित्सक आहेत आणि आपल्या देशातली माणसं भाविक आहेत. चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि भाविकतेतून अध्यात्माचा जन्म होतो. तो आला आणि बोटीतून खाली उतरल्यानंतर साष्टांग दंडवत घातला त्याने. जवळच्या लोकांनी विचारलं, काय केलं हे? मॅक्स मुल्लर म्हणतात, तुम्हाला माहित नाही, जगात अशी पवित्र भूमी नाही, या भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवान परमात्मा अवतार घेतात आणि ज्या भूमीमध्ये संत मंडळी जन्म घेतात अशी भूमी जगात नाही. अशी पवित्र भूमी आहे. पण हिला पहिल्यांदा पाय न लावता साष्टांग दंडवत घालतो. आपल्या देशाची स्थिती महाराज. आणि सगळ्या आपल्या देशामध्ये महान सामर्थ्य जर कोणामध्ये असेल ते संतांमध्ये सामर्थ्य आहे. संत आपल्याला पावलोपावली आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करतात. काय आहे? आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर सांगायचे, माणसाच्या जीवनाच्या पायऱ्या आहेत, ज्ञान, भावना, क्रिया आणि अनुभव. जसं ज्ञान तशी भावना, जशी भावना तशी क्रिया, जशी क्रिया तसा अनुभव. मामासाहेब दृष्टांत सांगायचे, एक भिकारी एका घरी भिक्षा मागण्याकरता गेला. अंगणात उभा राहिला, त्याने आपली भिकेची आवाज पुकार केली. घर मालकीन काहीतरी कामामध्ये थांबलेली होती. वेळ लागू लागला. 2 गोष्टी आहेत, घर मालकालाही बंधन आहे आणि मागणाऱ्यालाही बंधन आहे. घर मालकाने अथवा मालकिनीने आपल्या दारात कोणी अशक्य येऊ द्या, मोकळा जाऊ देऊ नका त्याला. तो जर मोकळा गेला, विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती, आपलं पुण्य घेऊन जातो. जे घडेल ते त्याला द्या. आणि मागणाऱ्याला सुद्धा बंधन आहे. जोपर्यंत घर मालक किंवा मालकीन येत नाही वाढायला, तोपर्यंत त्याने परत जायचं नाही.
किती वेळ लागू द्या, जर तो परत गेला त्याचं पुण्य घर मालकाला लागतं. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी, यथानुशक्ती ठाके तैसी बाधी दोघासी उन्मुखता. उभा होता, 5 मिनटं झाले, 7 मिनटं झाले, कोणी येणं वाढायला. अंगणामध्ये 1 रुपया पडला होता, रुपया जुन्या काळातला, ज्या काळात रुपयाचं अवमूलन झालं नव्हतं अशा काळातला. जुनी माणसं म्हणायची पूर्वी रुपया गाडीच्या चाका एवढा असायचा म्हणतो. रुपया त्या भिकाऱ्याने पाहिला आणि मनामध्ये आलं, भीक वाढून वाढून किती वाढणार आहे, त्यापेक्षा कोणी इथं बघायला नाही, आपण जाऊन रुपया घेऊन जाऊ. हळूहळू हळू त्या रुपयाकडे चालला. नेमकं त्या घरातल्या लहान मुलाने खिडकीतून पाहिलं आणि मोठ्याने आवाज केला, आई ग बघ तो बाबा आपल्या अंगणात पडलेला रुपया घेण्याकरता चाललाय. आईनं आतून आवाज दिला, बाळू घेऊ दे, तो खोटा आहे, कथलाचा आहे. आता जाईल पुढे. काय झालं? ज्ञान बदललं, भावना बदलली, क्रिया बदलली आणि अनुभव बदलला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या जीवनाचा हाच अभ्यास आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये शुद्ध ज्ञानाची गरज आहे. कोणी म्हणे आम्ही डबल ग्रॅज्युएट झालो, आम्हाला काय ज्ञान कमी आहे का? आमचे वैकुंठवासी गुरुवर शांताराम गुरुजी म्हणायचे, शाळा कॉलेजमधलं ज्ञान भात भाकरीचं ज्ञान आहे, त्याच्या पलीकडे जात नाही ते. पण आपल्या अनंत जन्माचे नुकसान भरून काढण्याचं जे ज्ञान आहे ते फक्त संतांच्याकडे मिळतं, दुसरीकडे नाही मिळणार. एक प्रसंग सांगतो आपल्याला. ज्या काळात भारत देशाची फाळणी झाली नव्हती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. असा सिद्धांत आहे. भगवान परशुरामचंद्रांची 2 मुलं लव आणि कुश, त्या लव राजाने ती वसवलेली नगरी म्हणून तिचं नाव लाहोर पडलंय. तेव्हा एक लाहोर युनिव्हर्सिटीमधले गणितशास्त्राचे प्राध्यापक, त्यांचं नाव होतं तीर्थराम, अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. एके दिवशी कॉलेज सुटलं होतं आणि घराकडे जात असताना असा एक आध्यात्मिक कार्यक्रम चालू होता. विषय रंगात आलेला होता. उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरा निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. ए आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. तोर निघाल्या लाडोने भागा रे जागा रे बाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. तोर निघाल्या लाडोने भागा रे, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. विषय रंगामध्ये आला होता. तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. कापराच्या जातीचे, गोवरीच्या जातीचे, शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे कापुराची वाती उजळली पटकन भडकत ते. गोवरीच्या जातीचे फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी हळू 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 पेटत राहतात. पण 3रा जो प्रकार आहे
शेणाच्या जातीचं. पेटत तर नाही पण पेटवणाऱ्याला विझवतं. हो, वारी आहे, पंढरपूरला चला पांडुरंगाच्या दर्शनाला. हा, पांडुरंग काय पंढरपूरलाच का? आपल्या गावात नाही का? नाना बरं तुकोबरांना जे कळालं ते यांना कळलं, शेणाच्या जातीचे. तीर्थराम कापराच्या जातीचे ते महाराज. लागलीच विचार केला, आतापर्यंत माझं आयुष्य मातीत गेलं, नाशवंतामध्ये राहिलो, आता मी न पडे सायासी, संसार दुःखाचे पाशी, शरण घेन संतासी, ठाव पायासी मागेन त्या. आता नाही पडणार. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. शेंडी काढावी लागते, जानवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं. पहिले नाव होतं तीर्थराम, तिकडलं उलट रामतीर्थ. हिमालयात तपश्चर्या करण्याकरता गेले आणि दक्षतापूर्वक तपश्चर्या करण्याचा परिणाम प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रगट झाले. काय हवंय? तो स्वामी रामतीर्थ म्हणतात, तेरे भावे जो करो भलो बुरो संसार, राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है, जीता रखे हमें या सिर से तन उतारे, राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. मी का बोलतो? ज्ञान आपल्या जीवनाचा पाया आहे. जितकं शुद्ध ज्ञान तितकं जीवन श्रेष्ठ. तेव्हा संतांच्या बाबतीमध्ये हा सगळा प्रकार, ज्ञान शुद्ध, क्रिया शुद्ध, भावना शुद्ध आणि अनुभव शुद्ध. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या द्वारा आपल्याला आलेला अनुभव, तो अनुभव सांगत असताना अनुभवाचे दोन प्रकार आहेत, तत्कालिक आणि आत्यंतिक. तत्कालिक म्हणजे तेवढ्या पुरता, त्याचं नाव आहे तत्कालिक. आणि आत्यंतिक म्हणजे कायमचाच, जो आनंद कधी मावळत नाही अशा आनंदाला म्हणतात श्रेष्ठ आनंद आहे. तत्कालिक तेवढ्या पुरता होणारा आनंद. तत्कालिक आनंद कशाने होतो आणि कशाने बिघडतो, फार लागत नाही त्याला महाराज. संसारामधले सगळे आनंद तत्कालिक आहेत, तेवढ्या पुरते आहेत, कायम टिकणारे नाही. आणि आत्यंतिक अनुभव तो आहे जो कधीही बिघडत नाही. संकट काळ जरी आले तरी आनंद बिघडत नाही, कारण आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि आपण स्वरूपाशी एकरूप का झालो, पुन्हा आपल्या जीवनात अपेक्षा राहत नाहीत. पूर्ण अपेक्षा नष्ट होण्याचं साधन जर कोणतं असेल, आनंद रूप बनणं. आनंद हे आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे. वेदाने खूप सुंदर सांगितलंय, यो वय भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. संसार अल्प आहे आणि परमात्मा पूर्ण आहे. तेव्हा आत्यंतिक सुखाकरता, परमात्म्याचा आनंद मिळवण्याकरता मात्र मध्यस्थी संतांशी लागते. संतांच्या शिवाय परमात्म्याचा आनंद मिळू शकत नाही. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत
दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला. जो भगवान परमात्मा आनंद रूप आहे, संतांच्या दर्शनाने त्याचा अनुभव येतो. तत्कालिक समाधान, अज्ञानी माणसं त्यात रममाण होतात. भगवान सांगतात एहि संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. शहाणी माणसं रममाण होत नाही. राहणं वेगळं आणि रममाण होणं वेगळं. संत मंडळी संसाराचा फार मोठा विरोध केला नाही महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात काय म्हणतात, आसोनी संसारी जीवी वेग करी का सांडीसी ग्रस्ताश्रम. विरोध केला नाही, पण मात्र त्यात राहण्याची कला पद्धत मात्र त्यांनी आपल्याला सांगितली आहे. तत्कालिक समाधान वरवर जे गोड वाटतं त्याच्यात होतं. सुंदर श्लोक आहे पंचदशी मधला. आपात रमणीषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोष दृष्ट्या जिहासती. वर गोड लागणारे जे विषय आहेत त्याच्यामध्ये शहाणा मनुष्य रममाण होत नाही, उलट त्याचा त्याग करतो. प्रपंचामध्ये बऱ्याच गोष्टी वर गोड लागणार. एखाद्याचा बंगला पाहिला माणसाला वाटतं काय चांगला बंगला आहे. एखाद्याची गाडी पाहिली काय, आता अलीकडे म्हणतात काय महाराज तुमचा थाट आहे, तुम्हाला बसायला गाडी आहे. पण त्यांना कळत नाही गाडी आहे. कळलं, थोडं उशिरा कळालं असं. गाडी आहे तो मौत का कुवा आहे. कधी गाडीला काही सांगता येत नाही महाराज. थोडं नम्रपणाने सांगतो, माझ्या 56 वर्षाच्या प्रवासी जीवनात आमच्या गाडीचे अपघात 9 झाले, ज्याच्यात माणूस वाचूच शकत नाही. भगवंताची कृपा आहे, काटा टोचल्यासारखं काही झालं नाही. म्हणून मी गमतीनं म्हणत असतो मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. वर गोड लागतं महाराज. काय महाराजाचा थाट आहे, गाडीत बसून चालतात. गाडीत तुम्हाला कळत नाही, बसून बघा. दुसरा प्रकार आहे काय महाराजांचा थाट आहे. महाराजांचा सत्कार होतो, फुलाच्या माळा गळ्यात टाकतात. फुलाच्या माळा दिसतात पण त्यातल्या मुंग्या चावणाऱ्या दिसत नाहीत. आपात रमणीयेषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोष दृष्ट्या जिहासती. एक महत्वाचं वाक्य आहे, वेदाचं वाक्य. वेदाने शापवाणी दिली माणसाला. प्रियम त्वाम रोस्यती. जे तुला आज हसवतंय ना ते तुला कालांतराने रडवल्याशिवाय राहणार नाही. किती सुंदर वाक्य महाराज. जे आज तुला हसवतंय ते कालांतराने रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रसंग सांगतो. आमचे वैकुंठवाशी गुरुनाम गुरु स्वानंद सुगण्याविषयी सद्गुरु जोग महाराज पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची. आणि महाराज एक युगपुरुष. आज महाराष्ट्रामध्ये असं वावगं होणार नाही महाराज. 80-90% कीर्तनकार सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आहेत. आणि अशी संस्था आपल्याला सापडणार नाही. शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. तर आम्हाला जे निमंत्रण दिलं सुरेश महाराजांनी त्याच संस्थेचे आहेत.
4 वर्ष पहिला नंबरचे ते विद्यार्थी आहेत. का सांगतो, सद्गुरू जोग महाराज पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची आणि मोठा अधिकार असल्यामुळे पुण्यातले मोठे मोठे सुशिक्षित माणसं श्रवणाला यायची. कोणी प्राध्यापक, कोणी प्राचार्य, कोणी इंजिनियर, कोणी वकील, कोणी कलेक्टर. आणि शहरातला प्रसंग आहे, प्रत्येकानं आपल्या आपल्या जागेवर बसायचं, जागा नाही बदलायची. सद्गुरू जोग महाराजांना एक जागा 8 दिवस मोकळी दिसली. जवळच्याला विचारलं, का हो ते वकील साहेब येत नाहीत, गावाला गेले का? जवळच्या माणसाला माहित होतं. त्याने सांगितलं, महाराज तुम्हाला माहित नाही? नाही. अहो त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली, घरी रडत बसली आहेत. महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी होते. हसले, काय वेळ आहे, बायको मिळाली तेव्हा हसला आणि गेली तेव्हा रडू लागला. आम्ही हसतही नाहीत, रडतही नाही. हसणं रडणं याच्या पलीकडचं जे जीवन असतं ते संतांचं जीवन असतं. आत्यंतिक समाधान म्हणतात. ते कुठल्याही गोष्टीने बदलत नाही, बिघडत नाही. तेव्हा महाराज आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक समाधान झालं याचं चिंतन सांगत असताना पहिल्या चरणात आपलं समाधान व्यक्त करतात. वेळ सापडली संधी, सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, काय झाली संचिताची, काय झाली बुद्धी संचिताची, काय झाले बुद्धी संचिताची, काय झाली बुद्धी संचिताची, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, काय झाली बुद्धी संचिताची, काय झाली बुद्धी संचिताची, काय झाले बुद्धी संचिताची, काय झाले बुद्धी संचिताची. बरवी वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. पहिला शब्द वापरतात बरवी, चांगलं. त्याचं चिंतन मांडेन आपल्यापुढे. संसारामध्ये बराच शब्द सापेक्ष आहे, परमार्थामध्ये बराच शब्द निरपेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे याच्यापेक्षा हे बरं, खरं नाही, बरं. हो, आता 2 मृदंग वाजत आहेत, कोणाला बरं म्हणू? हो, बरं म्हटलं एकाला, बरं म्हटलं की एकाला वाटेल आमचा अपमान केला. सापेक्ष शब्द आहे. तेव्हा निरपेक्ष आणि सापेक्ष 2 प्रकार आहेत. निरपेक्ष म्हणजे ज्याच्या पलीकडे बरा नाहीच त्याला म्हणतात निरपेक्ष बरा, आणि सापेक्ष म्हणजे याच्यापेक्षा तो बरा. लक्षात येण्याकरता गंमत सांगतो. शाळेची वार्षिक परीक्षा झाली होती, निकाल लागला होता आणि एक मुलगा पेढे वाटत होता. पेढे वाटता वाटता तो आपल्या बापाकडे आला, बाबा घ्या पेढे. कशाचे रे? पास झालो. बापाला आश्चर्य वाटायला लागलं, आपला मुलगा किती सहस्र बुद्धी आहे माहिती होत. तू पास झाला? हा बाबा नुसता पास नाही, फर्स्ट क्लास पास झालो. मग तर आश्चर्याला पारावर उरला नाही महाराज. जुन्या काळातली माणसं सर्टिफिकेटला किंमत देत नव्हती, गुणाला किंमत देत होती.
चल तुझ्या गुरुजीकडे. नेला गुरुजीकडं. गुरुजी हे पेढे वाटायला लागले, 5 झालं म्हणताय. गुरुजीने मान हलवली, 5 झाले. पुन्हा फर्स्ट क्लास 5 झाले म्हणताय. गुरुजीने सांगितलं हो फर्स्ट क्लास 5 झाले. बापाने विचारलं गुरुजी काय येतं याला म्हणतो मी फर्स्ट क्लास पास केलं. गुरुजीने सांगितलं असं झालं, त्याच्या वर्गामध्ये गणित विचारलं, 9पाशी किती. एकानं सांगितलं 9पाशी 30, दुसऱ्याने 32, 34, 36, 40, यानं सांगितलं 42. म्हणेल कधीतरी 45. हा वाईटातला चांगला आहे का चांगल्यातला चांगला आहे? संसारात तसंच आहे, चांगल्यातलं चांगलं नाही, वाईटातलं. हे सापेक्ष बर्वेपणा, निरपेक्ष बर्वेपणा, ज्याच्या पलीकडे चांगलं नाहीच याचं नाव आहे निरपेक्ष बर्वेपणा. महाराज आपला अनुभव सांगतात, तो निरपेक्ष बरा आहे. बर्वे ही वेळ सापडली संधी, मला ही वेळ सापडली आहे, संधी सापडली आहे, बरी आहे. थोडं त्याच्यात आपल्या अर्थात जावं लागेल. वेळ काय आणि संधी काय? पहिल्यांदा वेळ म्हणजे आपण मनुष्य जन्माला आलो, ही बरवी वेळ सापडली आहे. बरवे झाले आलो या जन्माचे, बरवे झाले आलो या जन्माचे, जोडी जोडली मनुष्य देहायचे, जोडली मनुष्याचे, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होई जे. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, जेणे सर्व सुखाची पात्र होई जे. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान. बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, मनसे देहायचे, जेणे सर्व सुखाचे पात्र होई देगा, जेणे सर्व सुखाचे पात्र होई देगा, सुखाची पात्र होई देगा, जेणे सर्व सुखाचे पात्र होई देगा. बरं झालं मी या जन्माला आलो. कारण जीवसृष्टीचा अभ्यास जर केला, आपले संत मंडळी म्हणतात जीवाला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. लक्ष 84 योनीद्वारी झालो भिकारी याचक. बरं एका योनीमध्ये जन्म मिळाला, पुढच्या योनी जन्म मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्यदेह. मनुष्यदेह पा दुर्मिळ महाराज, सोपं नाही एवढं. अधिक आपल्याकडनं दोष झाले तर खालच्या योनीला जावं लागतं. किती खालच्या योनी आहेत? ज्ञानोबारांनी 15 अध्यायामध्ये खूप सुंदर सांगितलं. आयसे होती तरु तृण, लोहदोष्ट पाषाण, खांदिया या जाण तो फळेची. झाडाच्या जन्माला जावं लागतं, गवताच्या जन्माला जावं लागतं खाली. आणि अधिक पुण्य प्राप्त झालं की ऊर्ध्व लोकाला जावं लागतं. दोन्ही समान झालं की मग मनुष्य लोकाला यावं लागतं. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, किती दुर्मिळ आहे. कागताली न्यायाने अत्यंत कठीण आहे. हे सांगायचे, एका पिशवीमध्ये 25 रुपयाचं रोकड भरलं होतं. 5 रुपये, 8 आणे, 10 रुपये असे मिळून 25 रुपये पिशवीत ठेवले. एका माणसाला सांगितलं, हात घाल
मुठमार 9 रुपये आले पाहिजे. 9 किती वेळेला येतील? एखाद्या वेळेला येतील का नेहमी नेहमी येतील? एखाद्या वेळेला येतील. तसंच आहे हा मनुष्य देह प्राप्त होणं कधीतरी मिळतो. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथमारांचा वासुदेव आहे, अत्यंत दुर्मिळ आहे महाराज हे. दुसरी गोष्ट, या दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य देहाला आम्ही आलो. बरविही वेळ सापडली संधी. आम्हाला संधी म्हणजे अनुकूलता प्राप्त झाली. कोणती अनुकूलता प्राप्त झाली? जेणे सर्व सुखासी पात्र होईजे, ज्याच्यामुळे पूर्ण सुखाला आम्ही योग्य बनू, अशा प्रकारची ही संधी आहे. हो, एक सांगतो, संधी निर्माण करता येत नाही, संधीचा फायदा घेता येतो. पुन्हा वाक्य सांगतो, संधी निर्माण करता येत नाही, संधीचा फायदा घेता येतो. तेव्हा आम्हाला संधी प्राप्त झाली, वेळ प्राप्त झाली, पण संधीचा आम्ही फायदा घेतला. संधी म्हणजे अनुकूल प्राप्त झाली. कशी संधी प्राप्त झाली? साह्य झाली बुद्धी संचितासी. संचित म्हणजे साचवलेलं. आपल्या हृदयात आपण केलेल्या क्रिया कर्म सूक्ष्म रूपाने राहतात, त्याचं नाव आहे संचित, साचवलं. आणि आपल्या हृदयात साचवलेले जे संस्कार आहेत, त्या संस्काराला आपली बुद्धी सहाय्य झाली पाहिजे. संस्कार आणि बुद्धी दोन्ही एका मार्गाने चालली पाहिजे. बऱ्याच वेळेला होतं, संचित वेगळं आणि बुद्धी वेगळी. चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात, संचित आहे पण बुद्धी सहाय्य नाही. आम्ही सांगत असतो, काही कुलीन असतात पण शालीन नसतात, काही शालीन असतात कुलीन नसतात, काही कुलीनही नसतात शालीनही नसतात, आणि काही कुलीनही असतात शालीनही असतात. काही कुलीन असतात पण शालीन नसतात. ज्यांच्या वंश परंपरेमध्ये वर्णसंकर झाला नाही, असं परंपरेने ज्यांच्यात संस्कार आले ते संचित आहे. पण आपल्याला कल्पना आहे, बरीच चांगली कुळवान माणसं पण नको ते धंदे करतात. कुलीन आहेत, शालीन नाहीत. काही शालीन आहेत, कुलीन नाहीत. उदाहरणार्थ विदुर काका. विदुर काका हे दासीपुत्र होते, पण शालीन एवढे होते की दुर्योधनाचा राजोपचार डावलून कण्या खाण्याकरता युद्ध करता आले. का? शालीन होते. काही कुलीनही असतात, शालीनही असतात. आपण जे संचित साठवलेलं आहे त्याला बुद्धी आपली सहाय्य झाली पाहिजे. तुकोबरांता सहाय्य झाली बुद्धी संचितासी. कदाचित बुद्धी बाजूला जाते महाराज. एक आम्ही गंमत सांगतो, वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण खंदारकर महाराज सांगायचे. एक मोठं खेडेगावात कुटुंब होतं. अलीकडे आमच्या प्रवासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, एका एका घरामध्ये 40-40 माणसं गुण्या गोविंदानं आणतात. जुनी संस्कृती आपली, कोणाची तक्रार नाही, असं मोठं कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये 5-6 मुलं अशा वयाची, शाळा शिकण्याच्या वयाची. खेडेगाव, शाळा चांगली नव्हती. घर मालकाने विचार केला, यांची चांगली शाळा झाली पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे. जिथं चांगली शाळा आहे त्या शहरामध्ये खोली करून ठेवलं. त्या काळात मेस नव्हत्या. घरामध्ये एक आजीबाई होत्या, काही काम नव्हतं त्यांना. आजीबाईंना त्या मुलांना खाऊ घालण्याकरता ठेवलं शहरात. शाळा सुरू झाली. शाळेची वेळ सकाळी 10 ते 5, पण मुलं मात्र घरी येताना रात्री 8 वाजता यायची. आजीबाई विचारायची, का रे 5 वाजता शाळा सुटली आणि तुम्ही 8 वाजता येता? मुलांनी सांगायचं, आजी गुरुजींनी होमवर्क सांगितला होता, मित्राच्या घरी गेलो लिहायला. खोटं बोलायला पटायत. पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे,
फार काळ खोटं खपत नसतं, कधीतरी उघडं पडतं. आजीबाईला कळालं मुलं शाळा सुटल्यानंतर पिक्चरला जातात, सिनेमाला जातात. मुलं पुढे घेतली, हजेरी घेतली, का रे तुम्हाला शाळा शिकण्याकरता ठेवलंय का सिनेमा पाहण्याकरता ठेवलंय? तुमच्या बापाला बोलून घेईन आणि खेळ लावली. मुलं विचार करू लागली आता काय करणार, सिनेमाचं सुख तर सोडू वाटत नाही आणि आजीबाई तर आडवं आल्याशिवाय राहत नाही. बघता बघता मुलाने त्या आजीबाईला सांगायचं, आजीबाई येता येता सिनेमाचा बोर्ड पाहिला, फार चांगला सिनेमा आलाय, चालते. आजीबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली, कारण ते घराणं वारकरी संप्रदायाचं घराणं, मेल्या मोडद्या, मला सिनेमा पाहायला चला म्हणता. एकदा झालं, दोनदा झालं, 10-15 वेळेला त्यांनी प्रयत्न केला. आजी फार चांगला सिनेमा आहे, वाईट काहीच नाही. आजीबाईच्या मनात बदल झाला आणि आजीबाई मुलाबरोबर सिनेमा पाहण्याकरता गेल्या. 2 तासाचा सिनेमा पाहिला, घरी येऊन झोपी गेल्या. रोज सकाळी योगिया दुर्लभ तोम्या देखील साधनी, झाडता झाडता काकड आरती भोपाळ्या म्हणत होत्या. पण ज्या रात्री सिनेमा पाहिला, पहाटे उठल्यानंतर सिनेमातलं गाणं म्हणायला लागले. बिघडलं. संचित आणि बुद्धी दोघात फारकत झाली. महाराज म्हणतात माझं तसं नाही झालं, माझी संचित अशी बुद्धी सहाय्य झाली. माझ्या वडिलांची निराशी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची निराशी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा आमच्या वाडवडिलाची मिरास आहे, सहज वडिला होती सेवा, मनोनी पूजितो या देवा. साह्य झाली बुद्धी संचितासी, साचवलेले संस्कार आणि बुद्धी दोन्ही एक झाले. पुढं काय झालं अभंगाच्या दुसऱ्या चरणात, येणे पंथ माझे चालली पाऊले, येणे पंथ माझे चालली पाऊले. येणे पंथ माझी चालली पाऊले, येणे पंथ माझी चालली पाऊले. येणे पंथ माझे चालली पाऊले, येणे पंथ माझे चालली पाऊले. येणे पंथ माझी चालली पाऊले, येणे पंथ माझी चालली पाऊले. दर्शन झाले, दर्शन झाले संता पाये, येणे पंथ माझे चालली पाऊले, येणे पंथ माझे चालली पाऊले.
कानने पामुले येणे पंथ माझी कानने पामुले येणे पंथे माझी चालणे पावोले येणे पंथे माझी चालणे पावोले दर्शन झाले संत पायी दर्शन झाले संत पायी कानने पामुले येणे पंथे माझी कानने पामुले येणे पंथे माझी चालणे पावोले येणे पंथे माझी चालणे पावोले येणे पंथे माझी चालली पाऊले. येणे शब्द आहे, तेने नाही, येणे. हा कोणता पंथ आहे? वेदाच्या माध्यमातून शास्त्रकाराने आपलं स्वतंत्र ज्ञान काढलं आणि सर्वांचा समन्वय करून संतांनी एक पंथ जगाला दाखवला. हो. अनंत शास्त्रम बहुलाश्य विद्या अल्पश्च कालो भवश्च विघ्ना. यात सारभूतम तदुपासनीयम हंसो यथा क्षीर मिवांब मध्यात. शास्त्र खूप आहेत, विद्या भरपूर आहेत, काळ थोडा आहे. याच्याकरता जसा हंस दूध पाणी एकत्र केल्यानंतर त्यातलं फक्त दूध घेतो, त्याला हंस क्षीर न्याय म्हणतात. त्याप्रमाणे आपल्या संतांनी याच्यातलं एक तात्पर्य काढलं. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदो मध्ये तथा शांते हरी सर्वत्र गीयते. सगळ्याचं सार एकच आहे, फक्त भगवान परमात्म्याची शरणागती करावी, हे सगळ्यांचं सार आहे. आणि सारभूत असणारा हा पंथ सर्वांना झेपण्यासारखा आहे.